प्राचीन काळी मानवाने शेती करण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं मुख्य अन्न जंगलातील प्राण्यांची शिकार आणि कंदमुळं हेच होतं. आधुनिक शेती पद्धतीमुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढून त्याचा आहारात वापर वाढला असला तरीसुद्धा रताळी, अळू, सुरण यासारख्या कंद पिकांचाही वापर काही प्रमाणात आजही केला जात आहे. सुदृढ आरोग्यासाठी तृणधान्य, कडधान्य, फळं, भाज्या यांचा समावेश रोजच्या आहारात खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्व, क्षार, प्रथिनं यामध्ये असतात. ही सर्व पोषण मूल्य कंदांमध्येही आहेत. त्यामुळे सकस आहारात कंदांचाही समावेश असायला हवा. त्यामुळे रोग आणि किडविरहित असलेल्या कंद पिकांना पोषण सुरक्षिततेमध्ये वाव आहे, असं डॉक्टर प्रज्ञा गुडदे म्हणतात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रज्ञा सुरेश गुडदे, सहाय्यक उद्यान विद्यावेत्ता या पदावर अखिल भारतीय समन्वित कंदपिके संशोधन योजना मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे. नमस्कार. आज आपण कंदपीक लागवड एक शाश्वत शेती या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. तर कंदपिकांमध्ये उष्ण आणि समशीतोष्ण या कटिबंधात राहणाऱ्या लोकांचा आहारामध्ये कंदपिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अतिशय मुबलक ऊर्जा देणारी ही पिके तृणधान्य व कडधान्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आजही जगामध्ये 20% लोकांचा आहारामध्ये कंद पिकांचा समावेश आहे. ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा कंदपीक हा प्रमुख आहार म्हणून वापर केला जातो. तर कंदपिके ही जी आहे ही पावसाच्या पाण्यावर होणारी कीडविरहित, रोगविरहित अशी ही पिके आहेत. देश पातळीवर अन्न व पोषण सुरक्षिततेमध्ये कंदपिकांना अतिशय वाव आहे. कोकणात सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे पीक पद्धती बदलण्याची गरज निर्माण झाली. यासाठी कंदपिक लागवड उत्तम पर्याय ठरू शकतो. फार मेहनत न घेता या पिकांपासून चांगलं उत्पादन मिळतं. म्हणून भारतासह महाराष्ट्रातही फार मोठ्या प्रमाणावर कंद पिकांची लागवड होते. सद्यस्थितीमध्ये भारताच्या अनेक पट्ट्यांमध्ये कंदपिके ही घेतल्या जातात. तसेच महाराष्ट्रामध्ये 0.51 लाख हेक्टर एवढ्या एरियामध्ये कंदपिकांची लागवड केली जाते आणि त्यापासून अधिकाधिक उत्पादन महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. तसेच कणगर आणि सुरण ही व्यापारी तत्वावर महाराष्ट्रात केली जातात आणि भारतामध्ये शेवरकंद हे व्यापारी तत्वावर केल्या जाते. तसेच महाराष्ट्रामध्ये 47 हेक्टर एरियावरती रताळ्याची लागवड केली जाते आणि त्यापैकी 50% क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच कोकणामध्ये सुद्धा 200 हेक्टरवर रताळ्याची लागवड आहे. तसेच सुरण, वडीचा अळू हे ठाणे, पालघर या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी करतात. काढणीनंतर ह्या पिकामध्ये सुप्तावस्था असते आणि त्या सुप्तावस्थेमध्ये मग साठवणुकीत सुद्धा ते कंद टिकतात आणि मग बाजारभाव जसा मिळेल त्या हिशोबाने शेतकरी हे काढणीसाठी पीक बाहेर काढू शकतात. तर हा शेतकऱ्यांना अतिशय एक आहे महत्त्वाचा आहे आणि बदलत्या वातावरणाचा ह्या कुठल्या कंद पिकांवर परिणाम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त शेती करण्यास कंद पिकं आहेत. कंद पिकांमध्ये नैसर्गिक बदलावर मात करण्याची क्षमता असल्याने या पिकांकडे विमा पिके म्हणूनही बघितले जाते. या पिकांची लागवड कोरडवाहू किंवा जिरायती पद्धतीने केली जात असून मुख्य किंवा आंतरपिके म्हणून या पिकांची लागवड केली जाते. कंद पिकं ही कमी खर्चातील ऊर्जेचा उत्तम स्रोत तर आहेतच, शिवाय इतरही अनेक क्षेत्रात यांचा उपयोग होतो असं त्या म्हणतात. कंद पिके
ही कमी खर्चातील ऊर्जेचा मुख्य स्रोत असून भरपूर प्रमाणात पोषण मूल्ये, जीवनसत्वे, खनिजे तसेच आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. या पिकांपासून मिळणाऱ्या शुष्क पदार्थांचे व ऊर्जेचे प्रमाण अधिक असते. तसेच जीवनसत्वे, चुना, लोह आदी मूलद्रव्यांचा भरपूर प्रमाणात समावेश असल्याने आरोग्यवर्धक असलेल्या आणि उपवासाचा फराळ म्हणून सुद्धा हे कंदपीक ओळखले जातात. ताज्या किंवा प्रक्रिया केलेल्या स्वरूपात कंदपिकांचा उपयोग केला जातोच. तसेच वस्त्रोद्योग, कागद उद्योग, विविध प्रकारची ऊर्जा यंत्रे, शिशु आहार, पशु व कुक्कुटपालन किंवा कुक्कुट खाद्य या क्षेत्रात या पिकांचा वापर वाढत आहे. पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत आणि सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असलेली जमीन या पिकांसाठी लागते. अशी पोषक जमीन आणि वातावरण कोकणात आहे. त्यामुळे विविध कंद पिकांच्या लागवड पद्धती विद्यापीठाने प्रमाणित करून त्यांच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. कोकणात सुरणाचं पीक फार मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सुरणाची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे वर्षभर केव्हाही विक्री करता येते. परसबागेत आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही लागवड करता येते. कोकणात आंबा आणि काजू पिकांमध्येही खरीप हंगामात कणगर, घोरकंद आणि करांदा यांची लागवड करता येते. ही वेलवर्गीय पिकं आहेत, त्यामुळे वेलींना आधार द्यावा लागतो. या तीनही पिकांसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत आणि सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन लागते. कोकणात चांगलं उत्पन्न देणारी ही तीनही पिकं आहेत. कोकणामध्ये व्यापारी तत्वावर घेण्यात येणारे पीक तसेच निर्यात क्षमता असणारे कोकणातील महत्त्वाचे कंदपीक म्हणजे सुरण. सुरण या पिकाचा कालावधी साधारण 6 ते 7 महिन्यांचा असून संपूर्ण भारतामध्ये गजेंद्र ही जात त्याची अतिशय प्रसिद्ध आहे आणि याचे उत्पादन हेक्टरी साधारण 20 ते 25 टन इतके असून कुठलीही कीड व रोगविरहित असे हे पीक आहे आणि अतिशय उत्पादन क्षमता त्याची चांगली आहे. सुरणापाठोपाठ मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये करण्यात येणारे दुसरे महत्त्वाचे कंदपीक म्हणजे कणगर. या कणगराला जवळपास 100 ते 150 रुपये प्रति किलो एवढा भाव असून हे पीक सुद्धा साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये तयार होते. वेलवर्गीय पीक डायोस्कोरिया ह्या फॅमिलीमध्ये घोरकंद, कणगर आणि करांदा हे 3 पिकं येत असून हे वेलवर्गीय आहेत. त्याच्यामुळे ह्याला आपण वेली करून चढवायला लागतं आणि त्यामुळे संपूर्ण सूर्यप्रकाश त्याच्यात येऊन जे पण अन्न तयार करतात पानामध्ये ते त्याच्या कंदामध्ये साठवणूक होते आणि त्याचप्रमाणे हे अतिशय शरीराला सुद्धा अतिशय महत्त्वाचे असे आहे, शक्तिवर्धक कंद हे आहेत. त्याच्यानंतर करांदा सुद्धा वेलवर्गीय आहे. या पिकामध्ये कंदिका ह्या वेलीवरती लगडतात आणि तसेच त्याचा जो मुख्य कंद आहे ज्याला आपण मदर कॉम म्हणतो तो जमिनीखाली होतो आणि त्याचा आपण लागवडीसाठी वापर केला जातो. तर ह्या तिन्ही एका फॅमिलीतले असून याची लागवड आपण कंदापासूनच केली जाते. अळू ही सर्वपरिचित वनस्पती कंदवर्गीय आहे. अळूची शेती करण्याचा विचार शेतकरी फारसा करत नाहीत, पण ही शेती योग्य नियोजनाने केली तर फायदा मिळवून देणारी आहे. पाण्याची सोय असेल तर वर्षभर अळूचं उत्पन्न घेता येतं. कोकणामध्ये मुख्यत्वे प्रत्येकच घराच्या परसबागेमध्ये आपल्याला मिळणारी अशी ही वडीचा अळू आणि भाजीचा अळू अशी ही एका फॅमिलीतली ही 2 पिके आहे. तर वडीचा अळू जी आहे ही अळूवडी करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये ह्याचा लागवड मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि वडीचा अळू हा जो पदार्थ आहे ह्या 2 राज्यांमध्ये प्रामुख्याने तयार केला जातो. तसेच भाजीचा अळू हा जो आहे ही अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फदफदं आपण ज्याला म्हणतो ती तयार करण्यासाठी आपण याचा वापर करतो आणि याची लागवड सुद्धा कंदापासूनच केली जाते. कमी जागेत कमी खर्चात कंद पिकांची लागवड करूनही शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. त्यासाठी कमी कालावधीच्या जातींची निवड करावी. फळ पिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंद पिकांची लागवड करायची असेल तर उपलब्ध जागा आणि अन्य संसाधनांचा विचार करून लागवड करावी. यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या जाती विकसित केल्या आहेत.
डायोस्कोरियामध्ये जी वेलवर्गीय पिके आहेत त्यामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्या पिकांमध्ये जाती प्रसारित केल्या आहे. त्यामध्ये घोरकंदामध्ये कोकण घोरकंद अतिशय उत्पादन देणारी जात आहे. त्यानंतर कणगरामध्ये कोकण कांचन ही पण अतिशय चांगली पिष्टमय पदार्थ जास्त असणारी जात आहे. आणि करंद्यामध्ये कोकण कालिका ही संपूर्ण भारतामध्ये करांद्यामध्ये ही एकमेव पहिली जात आहे आणि त्याचे पण कंदांचे उत्पादन अतिशय 4 ते 5 टन प्रति हेक्टर या वेलीवरचे कंदिकांचे उत्पादन आहे. तसेच अळू या पिकामध्ये विद्यापीठाची एक व्हरायटी आहे ती म्हणजे कोकण हरितपर्णी. त्याचा पानांचा आकार व पानांचा रंग अतिशय चांगला आहे आणि त्याचे पण उत्पादन हेक्टरी 4 ते 5 टन एवढे आपल्याला मिळते आणि तसेच पानांचे पण उत्पादन आपल्याला 4 ते 5 टन एवढे मिळते. आपल्याकडे उपवासाला साबुदाण्याची खिचडी, खीर किंवा साबुदाणा वडा खाल्ला जातो. त्यामुळे साबुदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. तर हा साबुदाणा बनतो शेवरकंदापासून. या शेवरकंदाच्या लागवडीसाठी कोकणातील हवामान आणि जमीन योग्य आहे. त्यामुळे चांगलं उत्पादन या पिकापासून मिळू शकतं असं डॉक्टर प्रज्ञा गुडधे म्हणतात. शेवरकंद हा पीक मुख्यत्वे हा दक्षिण भारतातला असून पण कोकणामध्ये सुद्धा त्या पिकास चांगला उत्पादन देऊ शकतो. ह्या कंदामध्ये याची उत्पादकता अतिशय चांगली असून 20 ते 25 टन एवढे हेक्टरी उत्पादन आहे. साधारण एका झाडाचे वजन 3.5 ते 4 किलो इतके असते. कुठल्याही रोग व कीड विरहित असे हे झाड आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची निगा घेण्याचं काळजी घेण्याची गरज त्याला नाही आहे. या कंदापासून साबुदाणा तयार केला जातो आणि साबुदाण्या व्यतिरिक्तही इतरही मूल्यवर्धित पदार्थ यापासून तयार केले जातात. अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात याच्यामध्ये कर्बोदके आढळून येतात. रताळं हे देखील आपल्याकडे उपवासात खाल्लं जाणारं कंद आहे. यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर असल्याने यांचं सेवन आरोग्यासाठी लाभकारी ठरतं. या पिकाची शेती देखील शेतकऱ्यांसाठी चांगलं उत्पन्न देऊ शकते. औषधी मूल्य असलेल्या मिश्रकंद आणि आरारूट यांचीही लागवड कोकणात केली जाते. कोकणातल्या पोषक वातावरणामुळे या पिकांचं चांगलं उत्पन्न घेता येतं. दुय्यम पिके म्हणून कोकणामध्ये मिश्रीकंद आणि अरोरूट हे घेतले जातात. कंद पिकांमध्ये मिश्रीकंद जो आहे हा आपण कच्चा सॅलडमध्ये यूज केला जातो आणि याची लागवड ही बियाण्यांपासून केली जाते. याचीही उत्पादकता प्रति हेक्टर 5 ते 7 टन एवढी आहे. त्याच्यानंतर अरोरूट दुधामध्ये मिक्स करण्यासाठी तसेच बेकरी प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर तोंडाला जे आपल्या छाले येतात त्याच्यावरती अतिशय गुणकारी असा हा कंद आहे. याचे सत्व हे मार्केटमध्ये आपल्याला मिळते आणि याची सुद्धा उत्पादकता प्रति हेक्टर 30 ते 35 टन एवढी आहे. शेवरकंद, घोरकंद, सुरण, रताळी, करांदा यासारख्या सर्व कंद पिकांच्या वाढीच्या अवस्थेत योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. या काळात तण नियंत्रण, वेलींना दिशा देणं, खतं देणं यासारखी कामं वेळेत पूर्ण केली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये कंद पिकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोकणातील हवामान व भौगोलिक परिस्थिती कंदपीक लागवडीस अतिशय पोषक आहे. तसेच शेवरकंद व रताळी ही पिके वगळता इतर कंद पिकांची लागवड ही कंदांपासूनच केली जाते. येणाऱ्या उत्पन्नाच्या सुमारे 1 वजना एवढ्या कंदिका आपण लागवडीसाठी खर्ची पाडतो. बेणे म्हणून साठविलेल्या कंदिकांना मार्च-एप्रिल महिन्यात फुटवेळण्यास सुरुवात होते आणि हाच कालावधी प्रत्यक्ष लागवडीसाठी अत्यंत लाभदायक असतो. कारण मार्च ते मे अखेर उपलब्ध असणाऱ्या मुबलक सूर्यप्रकाशाचा लाभ वाढणाऱ्या वेलास होऊन त्यास भरपूर विस्तार होतो. याशिवाय 6 महिन्यात अधिक वाढीचा कालावधी पिकास उपयोगात येतो. लागवडीच्या काळात पावसाळ्यापूर्वी ओलिताची व्यवस्था करणे शक्य नसल्यास हा लागवड हंगाम साधता येत नसल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यानंतर लागवड करायची म्हटल्यास अगोदर अंकुरण झालेल्या कंदिका जवळजवळ निर्जीव झालेल्या असतात. कंदवर्गीय पिकांचे खोडे लवचिक असल्याने त्यांच्या पानांचा विस्तार सूर्यप्रकाशात होण्यासाठी संयुक्त मांडव अथवा स्वतंत्र आधार द्यावा लागतो. त्याकरिता प्लास्टिक सुतळ आणि बांबूंचा वापर करणे अपरिहार्य ठरते. पिकांच्या उत्पादनावर जमीन आणि हवामान हे 2 महत्त्वाचे घटक परिणाम करत असतात. जमिनीच्या वर येणाऱ्या पिकांवर
बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असतो. पण कंद पिकं ही जमिनीखाली असतात, त्यामुळे त्यांच्यावर वातावरण बदलाचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र जास्त उत्पादन घेण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कंद पिकांच्या जातीची निवड शेतकऱ्यांनी करायला हवी. याशिवाय कंद पिकांची लागवड वाढवून शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी त्यांच्या मार्गदर्शन, प्रचार आणि प्रसाराचं कार्य अखिल भारतीय समन्वित कंदपीक संशोधन योजनेद्वारे केलं जात आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कंद पिकांमध्ये एकूण 5 जाती विकसित केल्या आहे. त्यामध्ये रताळ्याची कोकण अश्विनी, कणगराची कोकण कांचन, वडीचा अळूची कोकण हरितपर्णी, घोरकंदाची कोकण घोरकंद, करांद्याची कोकण कालिका इत्यादी जाती अतिशय अधिक उत्पादन देणाऱ्या ह्या जाती आहेत. तसेच पिकांच्या तंत्रज्ञानावर 14 शिफारसी देण्यात आलेल्या आहेत. तसेच अखिल भारतीय समन्वित कंदपीक संशोधन योजनेद्वारे कंद पिकांचे मूल्यवर्धित पदार्थ या विषयावर सुद्धा काम चालू आहे. यामध्ये कंद पिकांचे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे, जसे रताळी जेली, करांदा खीर, रताळी शेव, शेवरकंद नमकीन, शेवरकंद शेव, शेवरकंदाचे स्वीट, फेण्या, चिप्स इत्यादी बनवून दाखविले जातात. कंद पिकांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी अखिल भारतीय समन्वित कंदपीक संशोधन योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे, शेतकरी प्रशिक्षण वर्ग, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावर कंद पिकांची विविध प्रात्यक्षिके घेण्यात येतात. तसेच लागवडीखाली क्षेत्र वाढविण्यासाठी ग्राम बीजोत्पादन हा कार्यक्रमसुद्धा राबविण्यात येतो. केंद्र शासनाकडून अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी अनुसूचित जाती उपयोजना शेड्यूल कास्ट सब प्लॅन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कंद पिकांचे बियाणे व इतर शेतीविषयक साहित्याचे वाटप करण्यात येते. अन्न, चारा, औषधं आणि औद्योगिक क्षेत्रात उपयोगात असलेली ही कंद पिकं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही वरदान आहेत. शेतकऱ्यांनी केवळ कंदांची विक्री करण्यापेक्षा त्यापासून वेगवेगळे पर्याय बनवून त्यांचं गुणवर्धन करावं. या कंदांपासून कोणते वेगवेगळे पदार्थ बनवता येऊ शकतात याचं प्रशिक्षण आणि अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा याविषयी डॉक्टर प्रज्ञा गुडधे सांगतात. फार पूर्वीपासून कंद पिकांचा आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण कंद पिके जी आहे ही एकतर उकडून किंवा शिजवून किंवा भाजून अशाच प्रकारे आपण करतो. पण त्या व्यतिरिक्त कंद पिकांचे जर का विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर त्यापासून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा जरूर मिळेल. तर कंद पिकांपासून आपण विविध पदार्थ तयार केले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे प्रत्येक कंदाचे पीठ जे आपण नंतर साठवणुकीमध्ये सुद्धा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो. त्यामध्ये करांदा पीठ जो आहे तर करांद्याच्या पिठापासून आपण अतिशय चविष्ट अशी खीर तयार करू शकतो. त्यानंतर घोरकंद पिठापासून आपण अतिशय चांगले थालीपीठच्या पिठामध्ये त्याचा वापर करून लहान मुलांसाठी जास्तीत जास्त पोषक असे थालीपीठ बनवू शकतो. त्याच्यानंतर अरारूट सत्व हे तोंडाला येणाऱ्या छाल्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच याची खीरसुद्धा पोटाच्या विकारासाठी अतिशय चांगली असते. शिशु आहारामध्ये सुद्धा याचा समावेश केला जातो. तसेच शेवरकंद पिठापासून आपण विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करू शकतो. हे पीठ साधारण 6 ते 7 महिने साठवणुकीत टिकू शकते. त्यामध्ये शेवरकंदाचे चिप्स आहेत. त्याच्यानंतर रताळी आणि शेवरकंद मिक्स करून ही आपण नमकीन तयार केलेली आहे. रताळ्याची शेव आहेत. त्याच्यानंतर शेवरकंदाची स्वीट आहेत. हे पदार्थ अतिशय कमी तेलात तयार केलेली असून लहान मुलांसाठी किंवा वयस्क माणसांसाठीही अतिशय पोषक आहेत, ज्यामुळे जास्तीत जास्त कर्बोदके आपल्याला मिळतात आणि उपवासाला सुद्धा चालणारी ही अशी आहे. तर यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. या कंद पिकांचा मूल्यवर्धित पदार्थांचा प्रचार होण्यासाठी अखिल भारतीय समन्वित कंदपिके संशोधन योजनेद्वारे महिला बचत गटासाठी आपण मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण सुद्धा घेण्यात येतात. कंद पिकांच्या अधिक माहितीसाठी व बियाण्याच्या उपलब्धतेसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कंदपिके संशोधन योजना मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथे आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद. कंद पिकं ही हवामान बदलाच्या काळात अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. दुष्काळ निवारणारी पिकं म्हणून देखील यांना ओळखलं जातं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये कंद पिकांचं महत्त्व आहे.
त्यामुळे कंद पिकांची लागवड ही शाश्वत शेती होऊ शकते.